तुम्हाला माहिती आहे आता बुद्धगयामध्ये अनशन चालू आहे, पूर्ण भारत आपला पुरा महाराष्ट्र पेटला, मोठे मोठे आंदोलन चालू आहे. कोणाकोणाला माहित आहे इथं बुद्धगयाला कोण कोण गेला? हात वर करा. बुद्धगयाला कोण कोण गेलं? गरज आहे काळाची मान, एक वेळा जा तुम्ही. 2500 वर्षापूर्वीचा इतिहास, तुम्ही एकदा बुद्धगयाला जा, पूर्ण बुद्धाचे ठिकाण पाहून या. खरंच तुम्हाला असं वाटेल 2500 वर्षापूर्वीचा इतिहास नाही, 2500 वर्षाचा इतिहास असं तुम्हाला वाटेल. पण तिथं जावं लागेल तुम्हाला. पुस्तकात वाचल्यानं तुम्हाला बुद्ध कळणार नाही. तुम्हाला माहित आहे 1 महिना झाले आमचे भिक्खू तिथं अंशनावर बसलेले आहे. पूर्ण महाराष्ट्र पेटला, काय मोठे मोठे मोर्चे निघत आहे. सर्व आमचे समाज जागृत झाला की बुद्ध विहार आमचं आहे. कारण जे सत्य आहे ते बोलू ना आम्ही. प्रत्येकाला वाटते ना ख्रिश्चनच्या ताब्यात जर म्हटलं आम्ही तर त्यांच्या ताब्यातलं त्यांचं मंदिर, हिंदूच्या ताब्यात हिंदूचं मंदिर, ईसाईच्या ताब्यात गुरुद्वारा, बरोबर की नाही. चर्च म्हटलं तर ख्रिश्चनच्या ताब्यात. मग बुद्ध विहार आमच्या ताब्यात का नाही? कारण आमचा अधिकार आहे तो. अरे कालचे बुद्ध जे होते 1956 नंतर ते शांतवादी बुद्ध होते, पण आज 1956 नंतर ते महार बटालियन 500 महाराणी 28,000 पेशवे कापले होते. त्या महार बटालियनचे वंशज आज आम्ही बुद्ध झालेलो आहोत 1956 नंतर. अरे काल फक्त 56 कापले, आज जर टाइम आला तर 100 कापल्याशिवाय राहू नये आम्ही. बाबा साहेब मिटाना जरूरी है और ये दलालों को चुप बिठाना जरूरी है. ये अपने ही कश्ती में सुराग करने वाले भाई दीपक, ये मनवादी चमचों को अब हटाना जरूरी है. अब हटाना जरूरी है. जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महावीर मुक्त हमारा. जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महावीर मुक्त हमारा. फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा. फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा. तुमने किया है बसेरा, ते महाबोधीसाठी आम्हाला म्हणायचं आहे. ज्यांनी तिथं नागोबासारखे फणे काढून बसले, एवढ्या वर्षापासून खाऊन राहिले तरी आजही आमचा बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी तयार नाही. जहाँ तुमने किया है बसेरा, करो महावीर मुक्त हमारा. फिर से वो आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा. फिर से वो आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा. कोण कोण आम्हाला सांगा बुद्ध विहार आमचं झालं पाहिजे. कोण कोण नाही हात वर करून सांगा. महाबोध की महायुद्ध हो जाएगा कि महायुद्ध हो. आम्ही त्या 1956 नंतर शांतवादी बुद्ध आहो का? आम्ही 1956 जे अगोदर जे बुद्ध होते की नाही ते शांतवादी बुद्ध होते. आम्ही ते खुखार महाराजी अवलाद हो ना, 500 महाराजी अवलाद, ज्यांनी 500 महारांनी 28,000 पेशवे कापले होते, बराबर की नहीं. मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मोबाइल चाहे कितना भी भारी हो, मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सिम नहीं है तो मोबाइल में क्या है? डब्बा है वो. अरे मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सत्ताधारी जितनी भी होती थी, कमाल तो संविधान के स्कीम का है. ये लाल डी की गाड़ी किसकी भी होती थी, पेट्रोल तो मेरे भीम का है. आएगा कि महायुद्ध हो जाएगा. जैसे वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा. दादा स्वाभिमानानं हात नाही मिळवायचा, आपल्या बहिणी संग असा जय भीम करायचा. ताकदीनं सांग नाव. उमेश ढोक 100 रुपये. जय भीम. ये बाबा साहब का बंदा है, सच्चा बाबा साहब का बन जा. कि फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध.
मंदिरों में हिंदू है, मंदिरों में हिंदू है, मंदिरों में हिंदू है, चली आ रही है प्रथा मंदिरों में हिंदू है, मंदिरों में हिंदू है, मंदिरों में हिंदू है। अरे मस्जिदों में मौला देखो चर्च में भी फादर है, मस्जिदों में मौला देखो चर्च में भी फादर है, मस्जिदों में मौला देखो चर्च में भी फादर है। गुरुद्वारा सिख संभाले उनकी हकदारी है, उनकी हकदारी है, उनकी हकदारी है, हकदारी है। अरे पंडितों के हाथ विहार, अरे पंडितों के हाथ विहार, ये तो दादागिरी है, ये तो दादागिरी है, ये तो दादागिरी है, ये तो दादागिरी है, ये तो दादागिरी है। कारण राजा अशोक महाराजने 84,000 विहार बांधले होते. किती? 84,000. कुठे आहे? लागते का पता एकत्री याचा? एको कमी करा. 84,000 विहार. कारण हो. राजा अशोक सम्राटने 84,000 विहार ह्यासाठी बांधले होते की तथागत भगवान बुद्धांनी 84,000 आम्हाला उपदेश दिले होते. 82,000 तथागत भगवान बुद्धांना उपदेश दिले होते आणि 2,000 त्यांचे शिष्य सारीपुत्राने आनंद दिले होते. म्हणून राजा अशोक सम्राटने 84,000 विहार बांधले होते. दिसते का एक तरी विहार 84,000 सगळे गिटकले. काशी मथुरा व बालाजी हमारा, काशी मथुरा व बालाजी हमारा. क्या बात है. आधी रात मैं तेरे साथ है. नक्की. हाँ? देवाजी लाटकर, क्या बात है. काशी मथुरा व बालाजी हमारा, काशी मथुरा व बालाजी हमारा, बनवाया अशोका ने ये सारा, फिर से वो दिन आ जाएगा. प्रवीण गडम यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. काशी मथुरा व बालाजी हमारा. इको सेट कर लो, इको बहुत बुरा आ रहा है अंदर. हाँ दादा थोड़ा सा. काशी मथुरा व बालाजी हमारा, काशी मथुरा व बालाजी हमारा, 500 रुपये देने वाला भीम का बंदा ये तेरा प्यारा. कितना टाळ्या वाजवा. काशी मथुरा व बालाजी हमारा. 84,000 विहार बांधले ते कुठे गेले रे? आमच्याच होत ना ते. हो ना. काशी मथुरा व बालाजी हमारा, बनवाया अशोका ने ये सारा, फिर से वो दिन आ जाएगा. फिर से वो दिन आ जाएगा. दादा माईक काय झालं? यायले डबल येऊन राहिला आवाज माझा. थोडा माईक सेट करा ना. इनको डबल ये जो हॅलो. कोरस वाला हॅलो. ते त्याचं बिचाराचं पहिलेच पॅरेलस ना सगळं काम भारी झालेलं आहे त्यांचं. इको कमी करा. पुरं सडसूड काम झालेलं आहे ते. फक्त तोंडात जोर आहे ते बाबासाहेबाचं नाव घेते ते म्हणून. बाकी म्हणून जगून राहिलो. फिर से वो दिन आज. हॅलो. काशी मथुरा व बालाजी हमारा. ये खिमराज नंदेश्वर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. काशी मथुरा व बालाजी हमारा. शामराव हजारे यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली. काशी मथुरा व बालाजी हमारा, बनवाया अशोका ने ये सारा. इथं नाही का राजा अशोक सम्राटचा फोटो? बरं ठीक आहे. फिर से वो दिन आ जाएगा. महायुद्ध हो जाएगा. सदियों से डेरा डाले बैठे मनुवादी है. हा भीमाची वाघीण ना गाऊस न्यायच्या नंतर. चांदेकर साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. म्हणून म्हणायचं का? सदियों से डेरा डाले बैठे मनुवादी है, बैठे मनुवादी है, बैठे मनुवादी है. अरे हट जाओ बाजू में तुम्हारी बर्बादी है, बर्बादी तुम्हारी बर्बादी. अरे बांधे कपन सर पे ये बच्चे बूढ़े दादी है. सदियों से डेरा डाले बैठे मनुवादी है. हट जाओ बाजू में तुम्हारी बर्बादी है. माझा आवाज येऊन गेला का क्लिअर? माझा आवाज गेला पाहिजे. सदियों से डेरा डाले बैठे मनुवादी
बर्बादी है, हट जाओ बाजू में तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है। अरे बांधे कफन सर पे, अरे बच्चे बूढ़े दादी है, दादी है, बच्चे बूढ़े दादी है। अरे बौद्ध विहार हमारा, हमारी दुनिया आदि है, हमारी दुनिया आदि है, हमारी दुनिया आदि है, हमारी दुनिया आदि है। अशोक सम्राट का था यहाँ डेरा, अशोक सम्राट का था यहाँ डेरा। तुम्हाला माहिती आहे राजा अशोक सम्राटने 84,000 विहार बांधले. खरा बुद्धाचा प्रचार आणि प्रसार जर कोण केला असेल तर राजा अशोक सम्राटने. माहित आहे की नाही? राजा अशोक सम्राटने सर्वप्रथम भगवान बुद्धाचा एक जागा कुठे भगवान बुद्ध गेले, काय गेले, आज जर आमच्यासाठी आठवण मध्ये ठेवली असेल. सुमित बर्डे, वैभव ठेमसकर यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. किती सुंदर दिसते तू चिमणी, सांग बा. अशोक सम्राट का था यहाँ डेरा, मंगलभाई युवराज लोना. अशोक सम्राट का था यहाँ डेरा, हाई दीपा का है ये सब तेरा, फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा, फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा. सृष्टि का दाता वो ज्ञानी पहला बुद्ध है, ज्ञानी पहला बुद्ध है. अरे सृष्टि का दाता वो ज्ञानी पहला बुद्ध है, वो पावन पुण्य भूमि सब वहाँ शुद्ध है, सब वहाँ शुद्ध है, सब वहाँ शुद्ध है, सब वहाँ शुद्ध है. तुम्हाला माहिती आहे तिथं आमच्या भंतीची अंशनवर बसलेली आहे आता पण, कारण मी जाऊन आलेली आहे आता अंशन मध्ये. मी 8 दिवस बसली तिथं. मैं बोलती नहीं हूँ, करती हूँ. बरोबर की नाही? कारण रमाई माझी माता, माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचं लफंडाव. रमाई माझी माता, माझे पिता भीमराव. चालणार नाही ते कुणाचा लफंडाव. एका साध्या प्रश्नाने तुझ्या जिवारी लागेल घाव. जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल भीमराव, जर असेल भीमराव तर मी कोण लागते तुझी तुला ऐका ठाव. ओळख कशी विसरू नको, भोपड्यावानी पसरू नको. ही युक्ती, ही शक्ती क्रांतीवीराची आहे. अरे जा, मी कुणाच्या बापाला भीत नाही, कारण मी लेक आंबेडकराची आहे, मी लेक आंबेडकराची आहे. आते जाओ बाजू में तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है. हट जाओ बाजू में तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है. खरं मनुवादी एक विषारी जैरीला साफ होता, शूद्रांना बहुजनाला त्याचा शाप होता. अरे मनवादी विद्वानांना बुद्धीने हरविणारा क्रांतिकारी माझा बाप साऱ्यांचा बाप होता, साऱ्यांचा बाप होता. म्हणून म्हणायचं आहे सृष्टी का दाता वो पहिला यहाँ बुद्ध है, पहिला यहाँ बुद्ध है, पहिला यहाँ बुद्ध है, पहिला यहाँ बुद्ध है. वो पावन भूमि वहाँ सब वहाँ शुद्ध है, सब वहाँ शुद्ध है, सब वहाँ शुद्ध है, सब वहाँ शुद्ध है. हॅलो. बरोबर. रमा सोडून जाऊ नको, या रमाईची फरमाईश आलेली आहे. प्रियांश गेडाम यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली मला. ही रमाई यानंतर मी सादर करणार आहे. हट जाओ बाजू में तुम्हारी बर्बादी, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है, तुम्हारी बर्बादी है. अंशन पे बैठे भिक्खू सब भी वहाँ स्तब्ध है, कारण मी तिथं जाऊन 8 दिवस बसून आली. आता सीझनच्या पहिले जेव्हा भंतेजी अंशनवर बसले तर मी 8 दिवस तिथंच होती. त्याच्यानंतर मी सीझनला आली इकडे. मित्रमंडळ यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली मला. खूप खूप धन्यवाद. अंशन पे बैठे भिक्खू सभी वहाँ शब्द है, अरे शांति का मार्ग उसका भारी उनकी जिद है, भारी उनकी जिद है, भारी उनकी जिद है, भारी उनकी जिद है. कर जागा अनुयायी अब सारा. कोण कोण जागरा मेरे साथ. बुद्ध विहार आमचं झालं पाहिजे. कोण कोण आहे माझ्यासोबत? कोण माझ्यासोबत मोर्चामध्ये येईल बुद्ध विहारासाठी? कोण कोण येईल माझ्यासोबत? क्या बात आहे. वर हात मागचे. कोण कोण आहे माझ्या संग? आम्हाला आमचं बुद्ध आम्हाला घ्यायचंय. कोण कोण आमच्या सोबत आहे? वा क्या बात आहे. महिला मंडळ सगळे माझ्या सोबत आहे की नाही? घर जागा अनुयायी अब सारा. वर हात करून. घर जागा अनुयायी अब सारा, अगर जागा अनुयायी अब सारा, अंजलि बजाएंगे पंडितों के 12. फिर से वो दिन आया.
बनसोड यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. घर जागा अनुयायी अब सारा अंजली बजाएंगे पंडितों के 12. कारण काल 56 कापले. हो आज तर इमानदारीनं माणसाची तर जाऊ द्या, बायका 100 कापतो. हो मी तर लय डेंजर तुम्हाला माहित नाही. माझ्या मागं तर 100 नाही 200 लागले ना तर मी माणसं सोडून देतो, भलकाच कापतो द्यायचं. अरे ये नाही भेटी आपलं लय डेंजर काम आहे आपलं. हो लय डेंजर काम आहे आपलं. ये नाही भेटी तुम्हाला लय डेंजर. तुम्हाला माहित आहे खैलांची जेव्हा घडली भंडारा जिल्ह्यामध्ये, माहित आहे की नाही तुम्हाला? 2006 मध्ये 19 सप्टेंबर 2006 मध्ये खैलांची घडली. तेव्हा मंत्री साहेब आले आणि भोतमांग्याच्या हाती 5 लाखाचा चेक दिला. माझं एवढं म्हणणं होतं 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन दिलं असतं की त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहू नये, आम्हाला लय बरं वाटलं असतं. बरोबर की नाही? पूर्ण मंत्रिमंडळांना आव्हान करते की तुम्ही आमच्या माय बहिणीची किंमत फक्त 5 लाख रुपये लावली. ज्या नराधमांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जेबी माल्यापाशी आणून द्या, आम्ही 7 लाख रुपये देतो. पण हे बाबासाहेबाचं रक्त आहे. त्यांनी त्यांच्या माय बहिणी जरी आणून दिल्या तरी हे त्याने साडी चोडी घेतील आणि तिच्या घरी नेऊन देतील. हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. क्योंकि हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं. हम उस आंबेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं. आम्ही त्या बापाची औलाद आहोत. आम्हाला त्या बापानं आम्हाला स्वाभिमान शिकवलं. आमच्या बापानं आमचे आजोबा पणाजोबांनी यांच्या घरी नोकऱ्या केल्या. यांच्या बायका उघड्या होत्या तर झाकून दिल्या. आमच्या आजोबा पणाजोबांनी झाकणं शिकवलं आणि यायला हराम खोरायला आमच्या माय बहिणी उघड्या करणं शिकवलं. हे संस्कार आहे. घर जागा अनुयायी अब सारा, घर जागा अनुयायी अब अंजलि बजाएंगे पंडितों के 12. फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध हो जाएगा, कि महायुद्ध हो जाएगा. फिर से वो